पेपरफुटीनंतर नीट 2026 ची परीक्षा रद्द, एनटीएचा मोठा निर्णय। पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीचा आदेश। परीक्षा रद्द झाल्यानंतर दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचं मौन। पेपरफुटीवरील प्रश्नावर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बोलणंच टाळलं। पेपरफुटीवरून संपूर्ण देशभरात संताप। नीटच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत, एक आरोपी ताब्यात। आरोपीने 10 लाखांना पेपर घेऊन 15 लाखाला विकल्याचा प्रकार। नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर तयार झाला अशी सूत्रांची माहिती। भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया, हे अपयश नाही तरुणाईच्या भविष्याविरोधात केलेला गुन्हा। नीट पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवरती हा निशाणा। नीट परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार। परीक्षेसाठी पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज नाही। विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार। चुका तुमच्या आणि भुर्दंड जनतेला का? राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल। संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन उत्तरं देण्याची मागणी। मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचं ऐका। राज ठाकरेंचा खोचक सल्ला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर राज ठाकरेंच्या पोटात दुखतंय। मोदींना सल्ला देण्यापेक्षा राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करायला हवे। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची ही टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे पासून आता युरोपच्या दौऱ्यावर। 15 ते 20 मे दरम्यान युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा करणार। विविध देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चा होणार। विमान वापरासाठी आता मंत्र्यांना परवानगी बंधनकारक। मुख्यमंत्री कार्यालयाच्या परवानगीनंतर मंत्र्यांना विमान उपलब्ध होतील। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचे हे निर्देश। विधिमंडळाच्या 12 आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय। जपानच्या 2 राज्यातील राज्यपालांकडून भेटीचं निमंत्रण होतं।